ओम नमो नर्मदाये अध्याय 191 द्वादश आदित्य तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर त्याच्या जवळच सिद्धेश्वरास जावे। ते अमृत श्रवणारे आद्य लिंग स्वयंभू म्हणजेच श्री ब्रह्मदेव द्वारा स्थापित आहे, ज्याच्या केवळ दर्शनाने मनुष्य ऋणरहित होतो। पूर्वी 12 सूर्यांनी शतवर्षापेक्षा अधिक काळ सिद्धेश्वराची आराधना करून उत्तम सिद्धी प्राप्त केली, म्हणून त्या क्षेत्राला सिद्धेश्वर तीर्थ म्हणतात। हा देव सिद्धीची अपेक्षा करणाऱ्याला सिद्धी देणार आहे। हे राजा युधिष्ठिरने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ देवगण, आदित्यांनी सिद्धेश्वरात सिद्धी प्राप्त केली, हे आपले कथन आश्चर्यजनक आहे। हे ब्राह्मण श्रेष्ठ, कोणत्या कारणास्तव 12 आदित्य भयंकर तपास प्रवृत्त झालेत आणि इच्छिलेली सिद्धी त्यांनी प्राप्त केली? मी आपणास संक्षिप्त विचारणा केली, आपण मला विस्ताराने कथन करावे। तेव्हा ऋषी मार्कंडेय सांगू लागले, आदितीचे 12 आदित्य झाले, इंद्र, धाता, भग, त्वष्टा, मित्र, वरुण, अरम्य, विवास्वान, सविता, पूषा, अंशुमान आणि विष्णू। ते 12 आदितीपुत्र आदित्य सूर्यपदाची इच्छा करत श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन उग्र तपात स्थित झाले। महाराज, सिद्धेश्वर तीर्थात महात्मा कश्यपाचे पुत्र 12 आदित्यांनी उत्तम सिद्धी प्राप्ती केली। तेथे 12 आदित्यांनी आपापल्या अंशाच्या विभागाने जग धारण करणाऱ्या सूर्याची स्थापना केली। राजा, तेव्हापासून ते तीर्थ प्रसिद्ध झाले। प्रलय कालात ते 12 सूर्य एकाच वेळी उगवतात। राजा, 12 सूर्य एकाच वेळी उदय झाल्यावर युगक्षय होतो। राजा, पूर्वेकडे इंद्रदेव तापतो, आग्नेय दिशेला धाता, दक्षिणेला भगदेव, नैऋत्येला त्वष्टा, पश्चिमेला वरुणदेव, वायव्येला मित्र, उत्तर दिशेला अरम्य आणि ईशान्येला विवस्वान, ऊर्ध्व दिशेला सविता, तसेच अधः दिशेला पूषा शोषण करतो आणि अंशुमान व श्री विष्णू यांच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण जग दग्ध करतो। ते इतस्तः भ्रमण करतात। महाराज, ज्याप्रमाणे संपूर्ण जग ते भस्मसात करतात, त्याप्रमाणे ते 12 आदित्य भक्तांच्या साधना सिद्धही करतात। जो प्रातःकाळी उठून स्नान करून द्वादश आदित्य नावाच्या देवदेवशाचे दर्शन करतो, त्याचे फल ऐका। ज्याने पूर्वी वाणी, मन आणि कर्माने पाप केले, ते सर्व पाप द्वादश आदित्यांच्या दर्शनाने तत्काल नष्ट होते। जो त्या देवाधिदेवांची परिक्रमा करतो, त्याने निसंशय संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा केली म्हणून समजा। त्या तीर्थात सप्तमीला जे फळ मिळते, ते अन्य तीर्थात 7 सप्तमीला मिळेल, यात साशंक आहे। रविवारी षष्ठी तिथीस द्वादश आदित्याचे दर्शन करून प्रदक्षिणा करणाऱ्याचे पाप नष्ट होते। तो 7 जन्मापर्यंत निसंशय निरोगी राहतो। जो द्वादश आदित्याचे दर्शन करून प्रतिदिन भक्तिपूर्वक शतपरिक्रमा करतो, त्याच्या दात, फोड येणे, कुष्ठरोग, गजकर्ण, खाज येणे यासारख्या आधी ज्या व्याधी असतात, त्या गरुड जसा साप नष्ट करतो, तशा त्या नष्ट होतात। रविवारी षष्ठी तिथीस द्वादश आदित्याचे दर्शन केल्यास पुत्रप्राप्ती होते। हा श्री स्कंद पुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील द्वादश आदित्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 191वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये।